नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 5 आणि 6 फेब्रुवारीच्या या दोन्ही दिवसांच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा घडामोडींना. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असेल की नुकतेच मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, युमनाम खेमचंद सिंग असं त्यांचं नाव आहे, जे की नुकतंच मणिपूर या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही युमनाम खेमचंद सिंग आहेत, ते नुकतंच 3 फेब्रुवारी 2026 या दिवशी जी काही नवी दिल्लीमध्ये जी बैठक झाली होती, त्यामध्ये त्यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून एकमतानं त्याची निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. यांचा जर राजकीय अनुभव आपण बघितला, तर ते या अगोदर 2017 ते 2022 या दरम्यान मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. आणि आपण जर बघितलं मित्रांनो, यांनी काही महत्त्वाची मंत्रिपदं सुद्धा राज्यामध्ये भूषवलेली आहेत. जसं की ग्रामीण विकास, पंचायती राज, शिक्षण वगैरे. तर हे आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच हे जे काही मणिपूर राज्य आहे, त्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव आहे नेमच्या किपगेन, ज्या की मणिपूर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. जसं की आपल्या महाराष्ट्राच्या कसं सुनित्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत, तसंच या मणिपूरच्या या नेमच्या किपगेन पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. हे मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा स्टार करून ठेवायचा आहे. आणि जर आपण बघितलं मागील अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून हे जे काही मणिपूर राज्य आहे, त्यामध्ये केंद्र सरकारने त्या ठिकाणी जी काही 2 समाजांमध्ये जी काही हिंसाचार झालेला होता, तेव्हापासून त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली होती. आणि नुकतंच आता हे जे काही वातावरण आहे, परत एकदा शांत झाल्यानंतर परत त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पदावर या लोकांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर हे आपण मुद्दे याविषयी लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच कोणत्या देशाने भारतावर लावलेले टॅरिफ हे कमी केले आहे? तर हा सुद्धा एक महत्त्वाचा असा आंतरराष्ट्रीय घडामोडी संबंधित प्रश्न आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अमेरिका या देशाने जे काही भारतावर लावलेले टॅरिफ होते ते कमी केलेले आहेत. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर अमेरिका या देशाने जे काही भारतीय वस्तू त्या देशामध्ये आयात होत होत्या, म्हणजे आपण भारतीय लोक जे काही वस्तू अमेरिकेत पाठवत होतो, त्या आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिका 50% टॅरिफ हे लावण्याची त्यांनी घोषणा मागच काही काळापूर्वी केलेली होती. आणि हे जे काही टॅरिफ आहे ते का वाढवण्यात आले होते? कारण भारत जे आहे, रशिया हे जे काही देश आहे, त्या देशापासून तेल खरेदी करतो. आणि हे जे काही अमेरिका आणि रशिया आणि इराणमध्ये जे काही सध्या जागतिक लेव्हलवर जे युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, त्याचाच फटका आपल्याला बसलेला होता. त्यामुळे अमेरिकेने आपल्यावर टॅरिफ जे आहे ते वाढवलेलं होतं. तर हे जे टॅरिफ असतं मित्रांनो, ते काय असतं नेमकं? तर एखादा देश आहे समजा, त्या देशामध्ये जर दुसऱ्या बाहेरच्या देशामधून जर काही वस्तू आयात होत असतील, तर त्या वस्तूंवर त्या ठिकाणचं जे सरकार असतं, ते एक प्रकारचं टॅक्स त्यावर लावतं. जेणेकरून त्या देशातील जे काही स्थानिक लोकं असतात किंवा जे काही व्यापारी वगैरे असतात, त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत, त्यांच्याशी कॉम्पिटिशन या बाहेरच्या येणाऱ्या वस्तूंनी करू नये आणि हे जे काही स्थानिक लोक आहेत, त्यांचा व्यवसायामध्ये नुकसान होऊ नये, त्यासाठी अशा प्रकारचं टॅरिफ प्रत्येक देश हे बाहेरून येणाऱ्या वस्तूवर लावत असतं. तर हे आपल्याला बेसिक संकल्पना याविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकतंच जर आपण बघितलं, तर हे जे टॅरिफ आहे, ते नुकतंच आता 50% वरून कमी करून 18% एवढं कमी हे करण्यात आलेलं आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की सध्या चर्चेमध्ये असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मनोज नरवाने, जे की आपले लष्कर प्रमुख राहिलेले आहेत. त्यांचं हे आत्मचरित्र आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. हे खूप सध्या चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही पुस्तक आहे किंवा आत्मचरित्र आहे, भारताचे माजी लष्कर प्रमुख एम नरवाने यांचं 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, यामध्ये काय झालेलं आहे, की नुकतंच
जे आपले विरोधी पक्षनेता आहेत लोकसभेचे राहुल गांधी यांनी या पुस्तकामधील काही ज्या गोष्टी आहेत त्याचा गौप्यस्फोट केलेला आहे किंवा त्या सिक्रेट गोष्टी संसदेमध्ये केलेल्या आहेत. ज्यामध्ये अग्निपथ योजना असेल, तसेच भारत आणि चीन जे काही सीमावाद आहेत, त्याविषयी त्यांनी काही वादग्रस्त विधानं केलेली आहेत. यामुळेच हे पुस्तक यामध्ये सध्या चर्चेत आलेलं आहे. या पुस्तकामध्ये असं गोष्टी काही लिहिण्यात आलेल्या आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे जे काही पुस्तक आहे मनोज नरवाने यांचं, तर अजून पण हे प्रकाशित करण्यात आलेलं नाही. म्हणून हा पुस्तक एवढं चर्चेचा विषय सध्या ठरलेला आहे, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाची पुस्तकं आणि आपल्याला लेखक लक्षात ठेवायचे आहेत, जे की वारंवार आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. तर किरण बेदी यांचा पुस्तक आहे आय डेअर नावाचं. विश्वास नांगरे पाटील यांचं आहे मन में है विश्वास. सदानंद दाते यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे. वर्दीतल्या माणसांच्या नोंदी. सध्या ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. हे आपल्याला स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतर राकेश मारिया यांचं सुद्धा पुस्तक आहे लेट मी से इट नाव. आणि मीरा बोरवणकर ज्यांचं पुस्तक आहे मॅडम कमिशनर. हे महत्त्वाची पुस्तकं आणि लेखक आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघूया. ALH रुद्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, कॅप्टन हंसजा शर्मा ज्या आहेत. हे रुद्र हेलिकॉप्टर जे आहे ALH रुद्र हेलिकॉप्टर त्या उडवणाऱ्या पहिल्या महिला पायलट बनलेल्या आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर त्यांचं नाव आहे कॅप्टन हंसजा शर्मा, ज्या की ALH नावाचं जे रुद्र स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान किंवा हेलिकॉप्टर आहे, त्या उडवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. आणि हे जे हेलिकॉप्टर आहे मित्रांनो, ते उडवण्याचं नुकतंच त्यांना प्रशिक्षण नाशिक या ठिकाणी जे कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल आहे, त्या ठिकाणी त्यांनी यासाठीचं जे खडतर प्रशिक्षण असतं ते पूर्ण केलेलं आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे ALH रुद्र नावाचं हेलिकॉप्टर आहे त्याविषयी लक्षात ठेवा. याची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्याला आपण हाल म्हणतो त्याने केलेलं आहे. ते एक प्रगत रडार सेन्सर्स असणारं, तसेच त्याच्यावर क्षेपणास्त्र सुद्धा आपण वाहून नेऊ शकतो, अशा प्रकारचं हे हेलिकॉप्टर आहे. रात्रीच्या वेळी अचूक शत्रूंवर मारा करण्यास सुद्धा सक्षम आहे. हे आपल्याला नाव आणि कोणतं हेलिकॉप्टर आहे ते लक्षात ठेवायचं आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की भारतीय रेल्वेची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युएल डेम्यू ट्रेन कुठे सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, साबरमती अहमदाबाद या ठिकाणी ही नुकतंच रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी. तर भारतीय रेल्वेनं हे नुकतंच LNG ही भारताची पहिली आहे मित्रांनो, जी की LNG डिझेल ड्युअल फ्युएल अशा प्रकारची डेमू ट्रेन असणार आहे. त्याचं मुख्य तंत्रज्ञान यामध्ये काय आहे? तर डिझेल आणि LNG अशा दोन्ही इंधनावर चालणारी ही एक प्रकारची प्रणाली यामध्ये वापरण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं ज्या काही ट्रेन सध्या धावतात, एकतर त्या LNG असतात किंवा डिझेलवर चालणाऱ्या असतात. पण यामध्ये दोन्ही तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहेत. म्हणून हे विशेष मुद्दा आहे आपल्यासाठी. याचा उद्देश काय आहे? तर रेल्वेचा इंधन खर्च वाचवणे आणि कार्बन उत्सर्जन जे आहे ते कमी करणे. त्यामुळे काय होणार आहे? तर प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. आपण नुकतंच बघितलं तर कुठं सुरू झालेलं आहे? अहमदाबाद, साबरमती या ठिकाणी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ही एक पर्यावरणपूरक अशी रेल्वे आहे मित्रांनो, जी की सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये एक इंजिनमध्ये अत्याधुनिक अशी यंत्रणा बसवण्यात आलेली आहे, जी की गॅस गळती जर कुठं होत असेल, तर ती शोधण्यामध्ये तिला मदत होणार आहे. हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच भारताचं लक्ष्य आहे, की भारतीय रेल्वेला 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन इमिटर अर्थात झिरो कार्बन उत्सर्जन करण्याच्या दिशेने आपल्याला रेल्वेला घेऊन जायचं आहे. हे सुद्धा लक्ष्य आपलं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच खंजीर सैन्य सराव कोणत्या देशांदरम्यान सुरू आहे किंवा पार पडलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांदरम्यान हे सध्या सैन्य सराव सुरू आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नाव आहे खंजीर सैन्य सराव. याची ही
13व्या क्रमांकाची आवृत्ती आहे, जी की नुकतंच 4 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान आसाम राज्यातील मिसामारी या ठिकाणी पार पडत आहे. ते सध्या सुरू आहे. यामध्ये 2 देशांच्या आर्मीने सहभाग घेतलेला आहे, भारत आणि किर्गिस्तान. याची प्रमुख वैशिष्ट्ये जर बघितलं, तर यामध्ये भारतीय सैन्याच्या वतीनं पॅराशूट रेजिमेंट आणि किर्गिस्तानच्या वतीनं जर बघितलं, स्कॉर्पिओन जे काही ब्रिगेड आहे, ते ही जे विशेष दल आहेत आर्मीची, त्यांनी सहभाग हा घेतलेला आहे. यामध्ये मुख्य लक्ष काय आहे, तर हा जो काही सराव आहे, ते प्रामुख्याने दहशतवादी विरोधी जे काही कारवाया असतात, तसेच शहरी युद्ध असतात आणि जे पर्वतीय क्षेत्रातील लष्करी मोहिमा असतात, त्यासाठीचं हे सैन्य सराव आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या सैन्य सरावाला 2011 पासून सुरुवात झालेली आहे, जी दरवर्षी वेगवेगळ्या आळीपाळीने देशांमध्ये आयोजित केला जात असतो. म्हणजे कधी किर्गिस्तानमध्ये तर कधी भारतामध्ये. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या, त्याचा आपण क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिला प्रश्न घेतला होता, की नुकतेच कुष्ठरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्र राज्यात कोणती मोहीम राबवण्यात आली? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, कुसुम मोहीम. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की पुणे आणि बीड जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री कोण बनले आहेत? त्याचे योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, सुनेत्रा पवार. त्यानंतरचा प्रश्न होता, की नुकतेच खालीलपैकी कोणाला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, दलाई लामा यांना. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 9व्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026 नुसार भारतातील राहण्यायोग्य शहर कोणते ठरले आहे? त्याचे योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, पुणे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच केंद्रीय बजेट 2026 मध्ये कोणते मिशन सुरू करण्यात आले? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, इंडिया सेमीकंडक्टर मिशन. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ असं त्याचं नाव हे बदलून ठेवण्यात आलेलं आहे. याविषयी आपण डिटेलमध्ये चर्चाही केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, की जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जात असतो. या सर्व घडामोडींचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये सुंदरपणे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही, त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. तर नुकतंच वैभव सूर्यवंशी या क्रिकेटपटूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असेल, की नुकतेच कोणत्या क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. हा एक ट्रिकी प्रश्न असणार आहे. तुमच्यासाठी गुगली प्रश्न आहे. बघूया या प्रश्नाचं उत्तर किती लोकांना माहिती आहे. जे विद्यार्थी रेग्युलरली आपले व्हिडिओ बघणार आहेत आणि सर्वात अगोदर कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत, त्यांना या महिन्याच्या शेवटी आपण ठरल्याप्रमाणे बक्षीस सुद्धा देणार आहोत. चला मग उत्तर द्यायचं आहे आणि बक्षीस जिंकायचं आहे. थांबूया मग, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला जॉईन करा. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत PDF नोट्स टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.